नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर या आपल्यावरती युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बाळांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे 702 विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या सॉरी चालक पदाची जे पात्र झाले होते स्किल टेस्ट साठी 702 विद्यार्थी, तर त्या 702 विद्यार्थ्यांनी तर नक्कीच हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्याचबरोबर त्यांचे मित्र असेल किंवा कुणी असेल तर तुम्ही पण पाहायचंय, कारण का नंतर पुन्हा भरती प्रक्रिया आल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती समजेल. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी भोसरी या ठिकाणी चालक पदाची टेस्ट दिलेली आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. त्यांचा निकाल लागलेला आहे, तुम्ही निकाल पण पाहिलेला आहे, तुमचे मार्क पण समजलेले आहे, परंतु पास किती मार्काला आहे आणि फायनल पर्यंत तुम्ही कसे पास होत जाणार आहे, तुम्हाला कशाला किती मार्क आहे, तुम्हाला 50 पैकी किती मार्क मिळवणं गरजेचं आहे, तुमची टोटल पास होण्यासाठी किती होणार आहे, हे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन पण बाबांनो प्रेस करून घ्या, कारण का खूप महत्वाची माहिती आपण या रोजच्या अपडेटच्या माध्यमातून पाहतोय. उद्या लगेच आपण शिपायाच्या कट ऑफ संदर्भात पण महत्वाचा डेडिकेशनचा व्हिडिओ टाकणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी चॅनल फॉलो करा. ओके, चलो नमस्कार, पुन्हा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, निकाल लागला शिपायाचा. 702 विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र झाले होते. 702 पैकी मला वाटतं 8 विद्यार्थी असे आहेत का जे इनव्हॅलिड लायसन, त्यांचं लायसन चुकीचं असल्यामुळे ते अपात्र झालेत. 8 गेले, 702 मधले 8 विद्यार्थी गेले. खाली राहिले 694 विद्यार्थी. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो 19 विद्यार्थी असे आहेत का जे 19 विद्यार्थी ऍबसेंट होते, स्किल टेस्टला आलेच नाही. 19 म्हणजे 19 आणि 8, 19 आणि 8 किती झाले, 27 झाले. आलं लक्षामध्ये 27. आणि एक विद्यार्थी मेडिकलला अनफिट झाला, मेडिकलचा काहीतरी त्याचा विषय झाला असं, गाडी चालवताना काही बाकीच्या गोष्टी. असे 28 विद्यार्थी अनक्वालिफाय झाले, डिस्क्वालिफाय म्हणजे 28. विचार करा, 702 पैकी फक्त 28च विद्यार्थी त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. बाकी सर्व विद्यार्थ्यांनी तो पेपर दिलेला आहे. आलं लक्षामध्ये, सर्व विद्यार्थ्यांनी तो पेपर दिलेला आहे. मार्काची लिस्ट आपला टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपवरती टाकलेली आहे, ज्याचं नाव आहे मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक शिपाई चालक. तर सर्वांनी जे नवीन विद्यार्थी आहेत का अद्याप चालकची तयारी करणारे परंतु आपला टेलिग्राम जॉईन नाही केला, त्यांनी लगेच जॉईन करा, कारण की इथं महत्वाचे लेक्चर आणि महत्वाची माहिती असते. आणि सर्वात महत्वाचं विनंती, ज्या विद्यार्थ्यांना 7 पेक्षा जास्त मार्क आहेत तेच विद्यार्थी त्या ठिकाणी पास आहेत. 7 पेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी अपात्र आहेत. मी आता सहज मोजत होतो, एकाच पानावरती 7 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येचा जर विचार केला तर 33 विद्यार्थी एका पानावर आहे. 33 ते 35 आणि त्याच्यापैकी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बसते 25, 23, 25. खूप विद्यार्थी पास झालेले आहेत, भरपूर विद्यार्थी पास झालेत. मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला सगळीकडे 50% क्रायटेरिया आहे, पण आरटीओची जी गाडी चालवली तुम्ही त्याला 50% नाही, त्याला 70% लक्षात ठेवा. म्हणजे 10 पैकी तुम्हाला 7 मार्क असणं अपेक्षित आहे. 6.90, 6.50 जरी असले तरी तुम्ही अपात्र आहेत. तुम्ही म्हणाल सर कसं काय, तर ते सुद्धा मी तुम्हाला जाहिरात दाखवणार आहे. या आता मी मार्कांची यादी दाखवत नाही तुम्हाला, लक्षात ठेवा मार्कांची यादी नाही दाखवणार, कारण का तुम्हाला माहिती आहे ज्यांच्या कोणाने यादी पाहिली नसेल आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक खाली लगेच जा आणि तो जॉईन करा. यादी असली तरी करा, नसली तरी करा, कारण का आता तुम्ही अशा मेन टॉकावर येऊन ठेपलेले आहेत की बस एकदम मेन टॉकावरती येऊन तुम्ही ठोपलेले. कारण का पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये. 7 पेक्षा जास्त मार्क असणारे सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता राहिलाय प्रॉब्लेम असा का पुढच्या तुमचे 10 मार्क कसे होणार काय वगैरे ते सगळं मी सांगणार आहे. अनुभव सर्टिफिकेट असेल तर ते 10 मार्क आहे आणि टोटल ओव्हरऑल आउट ऑफला तुम्हाला पासिंगसाठी 25 मार्क लागतात. म्हणजे तुमचा कट ऑफ हा मुंबईचा 16 लागलाय आणि अनुभवाचे 10 म्हणजे 26. नागपूर छत्रपती संभाजीनगर 17 लागलाय, 17 + 10 27. म्हणजे जेवढे विद्यार्थी 7 पेक्षा जास्त मार्क मिळवून पास झालेले आहेत आणि ज्यांच्याकडे अनुभव सर्टिफिकेट हे खात्रीशीर प्रॉपर आहे ते सगळे विद्यार्थी पास होणारे, अपात्र होणार नाही, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, कागदपत्र. या ठिकाणी सुद्धा बरेच विद्यार्थी अपात्र होऊ शकतात, कारण की आता फक्त 8च विद्यार्थी इनव्हॅलिड लायसन मुळे काढलेले आहेत. मात्र पुढे गेल्यानंतर तुमचे लायसन जे असणार आहेत त्यांच्या काही क्युरी असतील, स्पेलिंग मिस्टेक असेल, तुमचे काही इतर डॉक्युमेंट्स असतील, इव्हन तुमचा अनुभव सर्टिफिकेट असेल, याची सुद्धा चौकशी सखोल होईल. त्याच्यामुळे तिथं कागदपत्रात पण बरेच निघतील. आता सगळा प्रॉब्लेम आणि सगळी तुमचा जो संधी आहे होण्याची ही फक्त आणि फक्त मुलाखतीवरती डिपेंड आहे. तर काळजी करू नका. मुलाखतीसाठी विद्यार्थी मित्रांनो लगेच खाली ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे,
त्या ठिकाणी जायचंय आणि ऍप्लिकेशनच्या लिंकवरती जाऊन पीडीएफ घ्यायची, 40 रुपये फी त्याची फक्त. त्या पीडीएफ मधून तुम्हाला 200 प्रश्न कव्हर होणार आहे तुमचे, जे प्रश्न तुम्हाला मुलाखतीला गाडीविषयी तांत्रिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे सगळं विद्यार्थ्यांनी लगेच जा, न चुकता. अजून कोणी पीडीएफ जर आपली घेतली नसेल, ज्यांनी घेतली असेल माझ्याकडून असेल किंवा दुसऱ्या आमचे सर आहेत, आमचे रामनाथ सर, त्यांच्याकडून असेल तर ठीक आहे. मात्र जर घेतली नसेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जाऊन ती पीडीएफ लगेच खरेदी करा. बॉम्बे हायकोर्टचा फोल्डर त्याच्यात जाऊन पहिलीच पीडीएफ आहे ती खरेदी करा मित्रांनो. 40 रुपये महत्वाचे नाहीत, मात्र 40 रुपयापेक्षा महत्वाचे 200 टेक्निकलचे प्रश्न आहेत. आता सुद्धा तुम्हाला तिथं माहिती, चालकच्या ज्यावेळेस स्किलला गेले त्यावेळेस विचारलं जात होते प्रश्न, तिथं तेच प्रश्न त्याच्यामध्ये सगळे आहेत. ओके, आता कोण पास झालं, यादीमध्ये नाव आलेले सगळे पास आहेत का? नाही. तर ही यादी टोटल 702 विद्यार्थ्यांची, उद्या तुमच्या मुलाखतीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी लागेल. आलं लक्षामध्ये? 2-4 दिवसांनी फक्त त्याच्यामध्ये कट ऑफ लागेल. आता त्याच्यामध्ये आलं लक्षामध्ये? एकाच 3 या प्रमाणे किंवा एकाच 3-4 याप्रमाणे विद्यार्थी पुढे आता मुलाखतीसाठी त्या ठिकाणी बोलवतील. म्हणजे ही जी यादी आहे, तुम्हाला तर 7 मार्क कंपल्सरी लागतात. 7 मार्क असेल तर तुम्ही पास आहेत, 7च्या खाली तुम्ही अनुत्तीर्ण आहात. आलं लक्षामध्ये? तुम्ही म्हणाल सर कसं, तर आपण आता थोडं 1 मिनिट जाहिरातीकडे जाऊया आणि मग परत आपण चर्चा करू. थोडक्यात एक मिनिट आपण जाहिरातीकडे जाऊया. चला पहा, पहिली गोष्ट म्हणजे का जागा किती आहेत हे पाहून घ्या. उच्च न्यायालय मुंबईला तुम्हाला 26 जागा निवड आणि 7 म्हणजे 26 आणि 7 34 जागा त्या ठिकाणी आहे. म्हणजे आणि इथं नागपूर खंडपीठला 5 आणि 1 6 जागा आहेत. म्हणजे 6-18. म्हणजे जर खरंच कट टू कट जर त्यांनी घेतलं तर मुलाखतीला फक्त त्यांना 18 ते 20 मुलं घ्यायचे. आणि तुम्ही विचार करा, 7 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. छत्रपती संभाजीनगरला 8-24 मुलं घ्यायचे आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर 34 म्हणजे 7-21 एक 210च्या आसपास मुलं त्या ठिकाणी, म्हणजे तिथं जास्त मुलं घ्यायचे. मग इथं पण मुलं जास्त घ्यावं लागणार, कारण एवढे कमी मुलं ते घेणार नाही मुलाखतीला. म्हणून त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ कदाचित हा 9च्या वर 8-9 मध्येच तो कट ऑफ राहू शकतो. मात्र तुम्हाला किमान गुण किती लागतायत? 6 गुण लागतायत, 7 गुण लागतायत. तुम्ही म्हणाल कसं, तर चला पहा बाळांनो, या ठिकाणी आता लेखी परीक्षा 20 गुणांची होती, ती झाली, त्यामध्ये तुम्ही पास झाला आहात. मुंबईला 16, नागपूर छत्रपती संभाजीनगरला 17 मार्क मिळून तुम्ही क्वालिफाय झालात. क्वालिफाय झालेल्यापैकी 702 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कट ऑफ मध्ये बसलेल्या स्किल टेस्ट दिली आणि ती स्किल टेस्ट दिल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही 20 मार्काची. पूर्वानुभव 10 गुण आहे तुम्हाला, पूर्वानुभवला किती 10 गुण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यामार्फत जी घेतली जाणार आहे, आरटीओ मार्फत जी तुमची स्किल टेस्ट झाली भोसरी या ठिकाणी, त्याला 10 गुणांची होती. त्याच्यापैकी तुम्हाला उत्तीर्ण गुण किमान 7, किमान 7 म्हणजे 7 असला म्हणजे तू फक्त पास आहे, मेरिट मध्ये बसेल असं नाही. 8.5-9 मार्क जर असणारे त्यांना, सपोज नागपूरला 6 जागा आहेत ना, तुम्ही लक्षात ठेवा, 6 × 18, 6 चौक 24, 6 पंचे 30. लक्षामध्ये? ओके, एकाच 3 घेतात ना, म्हणजे आपण असं समजू 30-35 जरी मुलं घेतले तर ते मुलं जर 9 मार्काच्या वर, जर 30-35-40 मुलं जर असतील 9 मार्काच्या वर, तर तो कट ऑफ 9चा लागणार. 8च्या वर असतील तर 8चा लागणार, 7.5च्या वर असेल तर 7.5चा लागणार. अशा पद्धतीने ते. मग त्यानंतर मुलाखतीला 10 गुण आहे आणि ह्या मुलाखतीचे जे 10 गुण आहेत त्या 10 गुणांची तुमची परिपूर्ण टेक्निकली तयारी करण्यासाठी आपण तुमच्यासाठी पीडीएफ घेऊन आलेलो आहेत, का जे आपल्या ऍप्लिकेशन वरती आहे, का जे तांत्रिक प्रश्नासाठी अतिशय महत्वाची पीडीएफ. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे, तिथे जाऊन ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथे जाऊन लगेच पीडीएफ घ्या किंवा मला संपर्क करा. येस, म्हणजे आता तुमच्या 50 पैकी 40 मार्काची तयारी झालेली आहे. तुम्ही म्हणाल सर 40 कसं काय, 30च झाली. हो रे बाबा, अनुभव सर्टिफिकेट आहे, म्हणजे तू 40 मार्क, तुला 10 मार्क मिळणार आहे. आता अनुभव सर्टिफिकेटला, पूर्वानुभव सर्टिफिकेटला 10 मार्क आहेत, मग त्याच्यामध्ये पण ते गडबड करू शकतात. 10चे 8, 7, 5 असं करतील का? नाही. जर ते अनुभव सर्टिफिकेट तेवढं परफेक्ट असेल तुझं, कम्प्लीट परफेक्ट असेल तुझं तेवढं, तर 10 पैकी 10 मार्क तुला तिथं हमखास मिळून जातील. आता मुलाखतीचे 10 मार्कासाठी काय असणार आहे, तू ड्रायव्हिंगची मुलाखत देतोय म्हणजे ते दुसरं काय विचारणार आहे का? तुला विचार राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत समाधानाचा अधिकारी वगैरे नाही. तर तुला चालक बद्दल प्रश्न असणार, तांत्रिक प्रश्न असणार, गाडीचे प्रश्न असणार, मेकॅनिकलचे प्रश्न असणार, आणि तेच प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये कव्हर केलेले आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना, चालकवाल्यांना मुलाखतीसाठी ती पीडीएफ घ्यायची आहे वाचण्यासाठी, त्यांनी खाली लिंक दिली मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऍप्लिकेशनची, त्या ऍप्लिकेशन वरती जा आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्या, जेवढे क्वालिफाय झालेले 8-9 मार्कावाले सर्वांनी ती लिंक घेऊन टाका, जाता जाता एकदा वाचा.
आता 50 पैकी तुम्हाला 25 मार्क घ्यायचे, म्हणजे 50% पासिंग आहे. 50 पैकी 25 मार्क घेतले म्हणजे तुम्ही पास आहेत का नाही, तुम्ही फक्त पास आहेत, सॉरी पास आहेत, कट ऑफ मध्ये येईन का नाही. तर कट ऑफ मध्ये येण्यासाठी तुम्हाला मार्क किती लागतील सांगतो. 17चा कट ऑफ कुठला आहे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. 17 आणि अनुभवाचे 10, 27 झाले. मुलाखतीला 5, मुलाखतीला 5च दर 10 पैकी 27 आणि 5 किती झाले, 32. म्हणजे 32 पेक्षा जास्तच मार्क तुला पाडावा लागणार आहे. म्हणजे तो कट ऑफ 40 पर्यंत पण जाऊ शकतो. लक्षात ठेवा, 32-38 त्या दरम्यान तो कट ऑफ असेल तुमचा. 35 ते 38 त्या दरम्यान तुमचा कट ऑफ राहील. 32च्या खाली येऊ शकत नाही. सरळ सरळ काठावर धरला तरी लक्षामध्ये. कारण मुलांना खूप मार्क आहे, काही मुलांना 9 मार्क आहे, काही 9.5 मार्क आहे, 10 मार्क आहे, 9.5 मार्क आहे, एवढे मार्क आहे ड्रायव्हिंगला. त्याच्यामुळे तेवढे मुलं ते पुढे क्वालिफाय होणार आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होणार आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला 7 मार्क त्या ठिकाणी पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांना 7 पेक्षा जास्त मार्क आहेत ते विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी पात्र असतील. मात्र कट ऑफ लागल्यानंतर तुमची यादी पुन्हा समजेल. एकाच 3 घेतात का एकाच 5 घेतात का, जसा आहे तसाच एकाच 60 ठेवतात. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट मध्ये पण बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी गाळले जातील. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही अतिशय महत्वाची माहिती होती. सर्वांनी ऍप्लिकेशन वरती जा, ऍप्लिकेशनची लिंक देतो, ऍप्लिकेशनवर जाऊन ते सर्वांनी डाउनलोड करून घ्या. ओके. असेल मित्रांनो, जे विद्यार्थी अपात्र झालेत त्यांनी टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका. मित्रांनो, कालच तुम्ही पाहिलं असेल का आदिवासी विकास विभागाची पण जाहिरात आलेली आहे. त्याचे पण हॉल तिकीट आलेले, हॉल तिकीट येते आता, त्याची पण टाइम टेबल आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाची म्हणजे राज्य उत्पादन एक्साईज पोलीस कॉन्स्टेबल राज्य उत्पादन शुल्कची पण जाहिरात येते मित्रांनो. तर राज्य उत्पादन शुल्कची बरेच विद्यार्थी तयारी करतात, मेसेज वगैरे करत असतात कायम पुस्तकासाठी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे बुक तुम्हाला समोर दिसतं राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस, याचे 40 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह आणि 22 प्रश्नपत्रिका संच फक्त वन्य प्रश्नपत्रिकेचा आणि 40चा डायरेक्ट स्पष्टीकरणासह. मित्रांनो, हा संच तुम्ही खरेदी करू शकता. हा संच आमचे मित्र विठ्ठल नागनाथराव सरांच्या स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा एकदम स्मार्ट प्रश्न संच मित्रांनो. हा दारू उत्पादन राज्य उत्पादन शुल्कसाठी आतापर्यंत टीसीएसने बदलत्या नवीन पॅटर्ननुसार जे काही प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या इथून मागच्या ज्या भरती, त्या सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी ऍड करून दिलेल्या आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मी नक्की सांगेल की याच्यामध्ये 2024च्या 12 पेपर आहेत, 2024चा एक जवानचा पेपर आहे, त्याच्यानंतर चपराशाचा पेपर आहे, 2013ला भरती झाली होती, त्यानंतर त्याच्या पण पेपर याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सगळं कळणार आहे, मागच्या भरतीचे सगळे पेपर मित्रांनो. त्याच्यामुळे लोड घेऊ नका, बिंदास हे पुस्तक खरेदी करा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बुक खरेदी करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी 90-28-96-95-47 आणि 78-88-00-55-54 नंबरला संपर्क करून विठ्ठल नागनाथराव चौर सर यांचं राज्य उत्पादन शुल्क एक्साईज दारूबंदी पोलीसचं पुस्तक आपल्या जवळच्या कुठल्याही बुक स्टॉलमध्ये जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. ओके, एकदम प्रॉपर आणि परफेक्ट माहिती तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये कोणाचे काही शंकांचं निराकरण शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी चॅनल फॉलो करा. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी पात्र आहे, ज्यांना 8-8-9-9 मार्क आहे, त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ग्रुप जॉईन करा. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली मी आपल्या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्या ऍप्लिकेशन वरती जाऊन ती पीडीएफ खरेदी करा. कारण त्याच्यामध्ये 200-250 प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न एकदा वाचून घ्या. तुम्हाला गाडीचं तांत्रिकचं सगळं नॉलेज येऊन जाईल. काय झाल्यानंतर काय करायचं, काय झाल्यानंतर काय नाही करायचं, सगळं नॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यामुळं सर्वांनी ती पीडीएफ पण त्या ठिकाणी जाऊन खरेदी करा. एकदा वाचून घ्या, मुलाखतीला पात्र झाले तर एकदा नक्की वाचून घ्या, ती पीडीएफ एकदम महत्वाची असणार आहे. ओके, चालते मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये शिपायाचा कट ऑफ सोबत. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. चला तर मग भेटू आपण परत नवीन व्हिडिओ.